कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरला असेल सगळ्यांनी आणि आता कॅप राऊंड 2 नंतर जे तुम्हाला काही ठराविक प्रश्न पडणार आहेत त्या प्रश्नांची उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत. मी असे काही 11 प्रश्न निवडलेले आहेत जे ज्यांच्या मार्फत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील असं मला वाटतंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर ह्या 11 प्रश्नाबद्दल आज आपण बोलूयात. तर पहिला प्रश्न आहे, तर सर्वात आधी स्टुडंट्सला हे सांगा की कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट कधी आहे आणि त्यानंतरची प्रोसेस काय आहे. तर चांगला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे की कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट कधी आहे. तर अलॉटमेंटची तारीख 12 ऑगस्ट आहे. त्या दिवशी तुम्हाला कळणार आहे की मुलांना की कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट या 2 प्रोसेस कराव्या लागणार आहेत. तर अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज, बेटरमेंट आणि रिपोर्टिंग म्हणजे नेमकं काय. तर मी जसं सांगितलं तुम्हाला आता 12 ऑगस्टला तुमचं अलॉटमेंट येईल. तर 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट तुम्हाला फ्रीज बेटरमेंट करण्यासाठी मिळणार आहे. तर फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय. फ्रीज म्हणजे तुम्हाला जे आता कॉलेज मिळालेलं आहे ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते फ्रीज हा ऑप्शन निवडायचा आहे सीट ऍक्सेप्टन्स या सेक्शन मध्ये जाऊन. आणि जर तुम्हाला अजूनही चांगल्या कॉलेजची अपेक्षा आहे आणि आता मिळालेले कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये खूप खालच्या क्रमांकाला असेल किंवा ते तुम्हाला आता सध्या जरी नकोय तर तुम्ही बेटरमेंट या पर्यायाला जाऊ शकता. म्हणून फ्रीज आणि हे बेटरमेंट 2 पर्याय आहेत आणि त्याच्यासाठी जी तुम्हाला डेट आहे 13 ते 17 ऑगस्ट ती नीट लक्षात ठेवा. 13 ते 17 ऑगस्ट पर्यंत तुम्ही 3 वाजेपर्यंत तुमचा डिसिजन घेऊ शकता आणि 17 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं रिपोर्टिंग करू शकता. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. मध्ये नवीन कॉलेज मिळालं तर राऊंड 1 मध्ये मिळालं कॉलेज जातं का. कॅप राऊंड 2 मध्ये मिळालेलं कॉलेज सर कॅप राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळालं तर राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज जातं का. हा बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं तर कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज जातं का. तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर आहे हा. कारण की तुम्हाला जर नवीन कॉलेज अलॉट झालं तर पहिली सीट तुमची जाणार आहे. कारण की एका वेळेस फक्त एकच ऑप्शन म्हणजे एकच सीट तुम्हाला मिळणार असते. म्हणजे तुम्हाला जर पहिल्या राऊंडला समजा XYZ कॉलेज लागलं होतं आणि त्याच्या जागी आता तुम्ही जे वरती ऑप्शन टाकले होते त्याच्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट झाला आणि तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज निघून जाणार आहे. त्याच्यामुळे देतानाच तुम्ही चांगले आणि बेटर ऑप्शन पहिल्या कॉलेजच्या वरती ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना हा रूल माहित नव्हता त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगायला मला वाटते की त्यांचं पहिल्या राऊंडची सीट जाऊन दुसऱ्या राऊंडची येणार आहे. पण जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तुमच्या लिस्ट मधलं तुमच्या पहिल्या राऊंडची सीट तुमच्यासाठी राहणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही आयदर फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. तर हे झालं तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज आणि ब्रांच मिळाली आहे पण त्यापेक्षा चांगली प्रेफरन्स हवी असेल तर बेटरमेंट करावी का. तर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं नाही असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत तुम्ही बेटरमेंट करावी. तुम्हाला 4 राऊंड पर्यंत बेटरमेंटचा ऑप्शन मिळतोय. म्हणजे तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्ही बेटरमेंट करू शकता. 4थ्या राऊंडला तुमची फायनल संधी असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बेटरमेंट का करायची. तुम्हाला आत्तापेक्षा चांगला ऑप्शन मिळावं म्हणूनच तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन निवडत असतो. आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला ते कॉलेज आत्ता योग्य वाटत असेल दुसऱ्या राऊंड नंतर तर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडू शकता की तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. फक्त ते कॉलेज ऑटो फ्रीज व्हायला नको. सर काही स्टुडंट्सला ऑटो फ्रीज झाला आहे. ऑटो फ्रीज झाल्यावर त्यांनी पुढे काय करायचं. तर आता काही विद्यार्थी असतील, आता मी जसे रूल सांगितले होते A1, 3 आणि 6 चा रूल आहे. पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज ऑटो फ्रीज होणार होतं. दुसऱ्या राऊंड मध्ये 3 ऑप्शन पहिला, दुसरा आणि तिसरा पैकी जर तुम्ही दिलेला असेल तर ते ऑटो फ्रीज होतं आणि तिसऱ्या राऊंडला ऑब्व्हियसली 6 कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे. जर तुम्ही पहिल्या 3 ऑप्शन पैकी एखादं कॉलेज मिळालं तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं बंधनकारक असतं. नसेल तर तुम्ही कॅप राऊंडचा
बाहेर जाता, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कॅप राऊंड मध्ये ऑटो फ्रीज हा ऑप्शन आला की तुम्हाला ऍडमिशन घेऊन दिलेल्या वेळेमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे 13 ते 17 ऑगस्ट मध्ये तुम्हाला जाऊन आपलं ऍडमिशन पूर्ण करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अदरवाईज तुम्ही तुमचे जे काही स्कॉलरशिपचे बेनिफिट असतील, कॅप राऊंड मध्ये मिळणाऱ्या संधी असतील, त्या सगळ्या घालून बसतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे की जर ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला कॉलेज घ्यावंच लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर स्टुडंटला फक्त बेटरमेंट घेत राहिला तर त्याला आधी मिळालेली सीट शेवटी जाऊ शकते का? ओके, हा मगाशी सारखा एक प्रश्न आलेला आहे. जर एखादा विद्यार्थी फक्त बेटरमेंट करत गेला आणि जर शेवटी त्याला कॉलेज मिळेल की नाही किंवा त्याच्या हातात असलेलं कॉलेज निघून जाईल का, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर त्याला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं आणि त्याने बेटरमेंट केलं आणि दुसऱ्या राऊंडला त्याला कॉलेज मिळालं नाही तर आहे ती सीट राहणारच आहे. तिसऱ्या राऊंडला जरी मिळालं नाही तर आहे ती सीट राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या हातातून ती सीट जात नाही जोपर्यंत त्याला दुसरं कॉलेज मिळत नाही. म्हणजे ज्यांना कॉलेज मिळत आहे, ज्यांना कॉलेज अलॉटमेंट होत आहे, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की त्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत एक तरी कॉलेज हातात असतं. पण दुर्दैवाने जर ते कॉलेज तुम्हाला नव्हतंच पाहिजे आणि लागलेलं असेल तर मग शेवटच्या राऊंड पर्यंत ऑप्शन असाच राहतो की तुम्हाला ते कॉलेजच घ्यावं लागेल किंवा राऊंडच्या बाहेर म्हणजे कॅप प्रोसेसच्या बाहेरच पडावं लागेल. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, तुमच्याकडे एक कॉलेज राहणार आहे आणि ते जर तुम्ही बेटरमेंट करत राहिला तर शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला ती संधी राहील. फक्त ते शेवटच्या राऊंडला त्याला ऑटो फ्रीज असं मानलं जाईल, कारण की ते शेवटच्या राऊंडला सगळेच कॉलेज समजा ऑटो फ्रीजच आपण मानतो. त्यामुळं ह्या क्वेश्चनचा असा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर, एखाद्या स्टुडंटचा पर्सेंटाईल कमी आहे तर त्यांनी लास्ट कॅप राऊंड पर्यंत होप्स ठेवावेत का? तर हा प्रश्न खूप चांगला आहे. पर्सेंटाईल कमी असणारे खूप विद्यार्थी आहेत. जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहे तर तुम्ही काय करू शकता की वाट पाहू शकता. आता कट ऑफ सगळ्या ब्रांचेसचे वाढत आहे दिसत आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, बहुतांश ब्रांचचे कट ऑफ वाढत आहेत. पण हे कुठे वाढत आहे हा पण विचार करण्याची गरज आहे. जे कॉलेज सगळ्यांच्या नजरेत आहे, सगळ्यांच्या लिस्टमध्ये, अशा ठिकाणी ऑब्व्हियसली कट ऑफ वाढत जाणार आहेत. पण ज्या कॉलेजला कुणीही ऍडमिशन घेत नाही आणि जे कॉलेज म्हणजे आत्ताच नवीन झालेलं आहे त्याच्याबद्दल कोणाला माहितीच नाही, ते बहुतांश विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये येत नाही. त्यामुळे ज्यांना पर्सेंटाईल कमी आहे त्यांच्यासाठी अशा कॉलेजच्या ब्रांचेस, अशा कॉलेजचे ऑप्शन असतात. त्यामुळे ज्यांना पर्सेंटाईल कमी आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. फक्त तुमची तयारी पाहिजे. गावातलं कॉलेज किंवा नवीन असं कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का, हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी संधी तर आहे, मग त्याच्याबरोबर तुम्हाला इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घ्यायचं आहे का, हे पूर्णपणे तुमचा तर एखाद्या स्टुडंटने फीस केलं पण कॉलेजमध्ये रिपोर्टिंग केली नाही तर त्याचं सीटचं काय होतं? जर एखाद्या विद्यार्थ्याने फ्रीज ऑप्शन निवडलंय आणि त्याने कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगच केली नाही, म्हणजे त्याने दिलेल्या कालावधीमध्ये ऍडमिशनची प्रोसेस पूर्णच केलेली नाही, तर त्या विद्यार्थ्याचं सीट जातं, त्याला कॅप राऊंड मधून बाहेर पडावं लागतं. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करावं लागेल फ्रीज ऑप्शन तुम्ही निवडला तर. अदरवाईज तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये जायची संधी मिळते. त्याच्यामुळं फ्रीज करण्यापूर्वी हा नक्की विचार करा की तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं असतं, म्हणूनच ते फ्रीज ऑप्शन असतं. जर स्टुडंट समोर 2 ऑप्शन असतील, बेस्ट कॉलेज की बेस्ट ब्रांच, तर त्यांनी डिसिजन कसा घ्यावा? बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच ह्या दोन मधला जर निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल, बेस्ट कॉलेजची बेस्ट ब्रांच मिळते का पहिली गोष्ट. जर ती मिळत नसेल तर बेस्ट कॉलेज घ्यायचं का बेस्ट ब्रांच घ्यायची. आता एक लक्षात घ्या, ब्रांच आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे. ब्रांच मध्ये तुम्हाला पूर्ण आयुष्य काढायचं. म्हणजे समजा एखाद्याला कम्प्युटर इंजिनियर झाला तर आयुष्यभर त्याच्या पुढे कम्प्युटर इंजिनिअरचा टॅग लागतो. एखादा एनटीसी इंजिनियर झाला तर त्याच्या पुढे आयुष्यभर एनटीसी इंजिनिअरचा टॅग लागतो. कॉलेज हे तुम्हाला चांगलं ऍटमॉस्फिअर देतं, तिथून तुम्हाला चांगलं शिक्षण मिळतं, ते खूप महत्वाचं आहे. प्लेसमेंट हे खूप महत्वाचं आहे. पण जर तुमची ब्रांच आवडती नसेल तर तुम्हाला पुढे स्ट्रगल करावा लागतो. ही गोष्ट खरं तर खूप महत्वाची आहे. त्यामुळं निर्णय घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा की ब्रांचला प्रेफरन्स द्या आणि त्याच्यानुसार कॉलेज निवडा. थोडंसं कॉलेज 19-20 मिळालं तरी चालेल, पण ब्रांचला प्रेफरन्स द्या.
कधी कधी आम्ही म्हणतो की कॉलेज चांगलं मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण चांगली कॉलेज मिळाल्यानंतर पण तुम्हाला त्या ब्रांच मध्ये इंटरेस्ट नसते तर उद्या पूर्ण आयुष्य त्याच्यात काढायचं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाचं मत ह्याच्या मध्ये वेगळं असू शकतं. माझं मत तर असं आहे, तो ब्रांचला तुम्ही प्रेफरन्स द्या. कॉलेजला इतके दिवस मी म्हणत होतो प्रेफरन्स दिलेलं चांगलं आहे, पण आजकाल मला तरी वाटतं ब्रांचला प्रेफरन्स दिलेलं चांगली गोष्ट आहे. सर दोन्ही राऊंडला सीट नाही मिळाली तर काय करायचं? तर दोन्ही राऊंडला सीट मिळाली नाही तर काय करावं? आता दोन्ही वेळा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आणि तुम्हाला दोन्ही राऊंडला सीट मिळाली नाही, तर तुमच्या पुढे ऑप्शन काय आहे? तर थर्ड राऊंडला जाणे, थर्ड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरणे. पण आता महत्वाची गोष्ट काय, की आपण 2 नंतर किती मुलं ऍडमिशन घेणार, किती विद्यार्थी बेटरमेंटला जाणार आणि व्हॅकंट सीट किती राहणार याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही राऊंडला एआयडीएस टाकताय, दोन्ही राऊंडला कम्प्युटर टाकताय, दोन्ही राऊंडला एएनटीसीच टाकताय, दुसरं ब्रांचच नको आम्हाला. अशा जर गोष्टी तुम्ही करत असताल तर तुम्हाला आता खरं तर जागा होण्याची गरज आहे आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आता तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊन काय करणार आहे. तिसऱ्या राऊंडला जाऊन तुम्ही आता उरलेल्या सीटसाठी ट्राय करणार आहेत, ब्रांच मध्ये कॉम्प्रोमाइज करणार आहेत, कशात तरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल म्हणजे तुमच्या नावापुढे एखादी सीट अलॉटमेंट भेटेल. आता तरी तुम्हाला सीट अलॉटमेंट खूप गरजेची, ज्याला घेऊन तुम्ही 4th राऊंड पर्यंत जाऊ शकता. त्याच्यामुळे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड हे जर टाळायचे असतील तर तुम्हाला काय करायचंय, कॅप राऊंड 3 मध्ये आता तरी असे ऑप्शन टाका जे तुम्हाला मिळू शकतील. आपलं पर्सेंटाईल काय किती आहे, आपलं कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी, सगळ्या गोष्टी एकदा तपासून पहा आणि तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तिसऱ्या राऊंडला सीट मिळाली नाही तर प्रॉब्लेम खूप वाढतील, तुम्हाला इंजिनिअरिंगचे ऍडमिशन मिळण्याची शक्यता कमी होईल. आता कट ऑफ वाढतोय कमी होतोय याच्यापेक्षाही ही गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला सीट मिळवणे आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सर शेवटी स्टुडंटसाठी तुमची ऍडवाइस काय असेल? तर विद्यार्थ्यांसाठी आणि स्टुडंटसाठी माझी ऍडवाइस असे असेल की स्टुडंट्सने आता कॅप राऊंड 2च्या अलॉटमेंटची वाट पाहावी, त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा. लक्षात ठेवा 13 ते 17 म्हणजे 5 दिवस तरी टाइम टेबल मध्ये दिसत आहेत. फीज बेटरमेंट करताना घाई करण्यापेक्षा आता तुम्हाला थांबून विचार करून डिसिजन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या राऊंडच्या शेवटी म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्याच्यानंतर मग जर अजूनही बेटर कॉलेज मिळालं नसेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन तर 2 राऊंड आहेतच. त्याच्यामुळे विचार करा आणि आपला निर्णय घ्या. इंजिनिअरिंग ऍडमिशनला चांगली ब्रांच मिळाली असेल तर तुम्ही थांबू शकता, चांगलं कॉलेज मिळालं असेल तर थांबू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता. फक्त आता तुमचे अपेक्षा काय आहेत आणि तुम्हाला काय हवंय हे तुम्हालाच माहित असेल. फक्त हातातल्या सीट सोडू नका. एखादं चांगलं कॉलेज मिळालं नाही म्हणून बेटरमेंटच करायचं नाही अशा काही गोष्टी करू नका. खूप साऱ्या चुका होतात ऑप्शन फॉर्म मध्ये पण आणि डिसिजन घेताना पण. जर योग्य माहिती नसल्यामुळे तुम्हाला या गोष्टीवर लक्ष देता येत नाही आणि ह्याच गोष्टीसाठी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि तुम्ही याचा उद्देश हाच आहे की माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तुम्हाला असे व्हिडिओ येत जातील, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या सगळं पुढच्या जे इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या प्रोसेस आहे ती सोपी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर अशा स्टुडंटना करा की ज्यांना अशा प्रश्नांची उत्तरं कुठेही मिळत नाही, तर त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. तुम्हाला जर काउन्सिलिंगची गरज असेल तर मेसेजमध्ये कमेंटमध्ये काउन्सिलिंग टाका, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.